संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 6। साधुबोध झाला तो निर्णया ठेला, ठाईच मुरला अनुभव। कापुराचे वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जशी। मोक्षरेखी आला भाग्य विनेटला, साधूचा अंकिला हरिभक्त। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनी आत्मतत्वे। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण। संताची संगती आणि हरिभक्ती केल्याने आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्त होतो। ज्याप्रमाणे कापूर जळताना पूर्णपणे विलीन होतो, तसेच आत्मज्ञान झाल्यावर अहंकार नष्ट होतो। सज्जनाच्या संगतीत राहिल्यास हरिदर्शन होते आणि जीवनाचा खरा अर्थ समजतो। नंबर 1 बघा, साधुबोध झाला तो निर्णया ठेला, ठाईच मुरला अनुभवे। जेव्हा साधू संतांकडून खरी शिकवण मिळते, तेव्हा ती आपल्या अंतरात्म्यात घट्ट रुजते। ही शिकवण बाहेरून फक्त ऐकण्यापुरतीच मर्यादित नसते, तर ती आपल्या जीवनाचा भाग बनते। उदाहरण, एक विद्यार्थी जशी शिकवणी ऐकल्यावर अभ्यास करून तो आत्मसात करतो, तसेच संतांचा बोध जीवनात उतरल्यावर तो अनुभवाने दृढ होतो। संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे की ज्ञान हा केवळ शब्दाचा खेळ नसून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असावा। नंबर 2, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी। कापूर जळून संपूर्णपणे विलीन होतो, तसेच आत्मज्ञान झाल्यावर माणसाचा अहंकार नष्ट होतो। सत्य ज्ञान मिळाल्यावर मनुष्य आपली खोटी ओळख विसरतो आणि तो भगवंताच्या चरणी पूर्णपणे शरण जातो। उदाहरण बघा, ज्याप्रमाणे कापूर जळून उरतो फक्त प्रकाश, तसेच खरे ज्ञान आल्यावर अहंकार नष्ट होतो आणि भगवंताच्या प्रकाश आत्म्यात झळकतो। संत तुकाराम महाराज यांनीही म्हटले आहे की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। नंबर 3, मोक्षरेखी आला भाग्य विनेटला, साधूचा अंकिला हरिभक्त। संत संगती आणि हरिभक्ती केल्याने माणसाच्या जीवन रेषेत मोक्षलाभ निश्चित होतो। भगवंताच्या नामस्मरणाने आणि साधू संतांच्या मार्गदर्शनाने आत्मशुद्धी होते आणि मोक्षप्राप्ती सहज होते। जसे की उदाहरण बघा, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांनीही भगवंताची भक्ती करून जीवन मुक्त केले। हे संत सांगतात की सज्जनाची संगती ही मोक्षप्राप्तीचा सोपा मार्ग आहे। नंबर 4, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदिशे जनी आत्मतत्वे। सज्जनाची संगती केल्याने हरिदर्शन होते, म्हणजेच भगवंताचा अनुभव प्रत्यक्ष येतो। आत्मतत्व म्हणजे आत्म्याचा खरा स्वरूप नाही। हरिभक्तीमुळे आत्म्याचा खरा अर्थ कळतो आणि जीवनाचा उद्धार होतो। उदाहरण बघा, एखादा चांगल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतो, तेव्हा तो खरा ज्ञानी होतो। तसेच संतांची संगत केल्याने आत्मज्ञान होते आणि जीवनाचा खरा अर्थ उगवतो। यावरून निष्कर्ष आणि शिकवण अशीच होते की संत संगती ही जीवन उन्नतीचा आणि मोक्षप्राप्तीचा उत्तम मार्ग आहे। नंबर 2, जसे कपूर जळून प्रकाश निर्माण करतो, तसेच आत्मज्ञान मिळाल्यावर अहंकार नष्ट होतो। नंबर 3, भगवंताचे नामस्मरण आणि भक्ती केल्यानेच खरी शांती आणि आनंद मिळतो। नंबर 4, सज्जनांच्या संगतीने आत्मज्ञान होते आणि मोक्षमार्ग सुकर होतो। नंबर 5, प्रत्येकाने भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे, कारण पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही। सज्जनाची संगती करा, हरिभक्ती करा आणि जीवनाचा खरा आनंद अनुभवा। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।